सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज उल्हासनगरमध्ये अतिशय निंदनीय घटना झालेली आहे की एक मातंग समाजाचा आमचा तरुण होता जगताप कुटुंब हा महानगरपालिकेमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर कोनार कंपनी आहे त्या कंपनीमध्ये झाडू खात्यामध्ये गेले 10-12 वर्षापासून तो काम करत होता. ज्या ठिकाणी तो झाडू मारत होता तिथल्या एका सदर व्यक्तीने त्या जगतापला निर्गुण त्याची हत्या केली. त्याच्यानंतर तिच्या घरच्या बाईला माहित पडलं की माझ्या नवऱ्याची अशी निर्गुण हत्या केली. त्याची डेड बॉडी सेंट्रल हॉस्पिटलला आणली तर तिला बी मनस्ताप झाला. तिने ते प्रकरण बघितलं, तिला आवरलं गेलं नाही स्वतःला आणि ती स्वतः एक नंबर ज्या उल्हासनगरच्या परिसरामध्ये त्यांचं राहतं घर होतं त्या ठिकाणी बाईंनी स्वतःला गळफास घेतला. या ठिकाणी आम्ही प्रशासनाला अशी नम्र विनंती करतोय महानगरपालिकेला की ज्या मुलांनी निर्गुण हत्या झाली त्याला एक 8 वर्षाची एक मुलगी आहे आणि एक 4 वर्षाचा लहान मुलगा आहे. त्यांची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेने घेतली पाहिजे त्यांच्या शिक्षणाचा आणि ते वयात आल्यानंतर त्यांना दोन मुलांना हे महानगरपालिकेमध्ये सरकारी ड्युटीला घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे. या उल्हासनगरचा शहर परिसर स्वच्छ आनंद आणि सुखीचं राहावं यासाठी सफाईचं काम करत होता. त्यासाठी त्याचा बाप मेलेला आहे. तर त्या पोरांना न्याय भेटायला पाहिजे अशी आम्ही वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहर अध्यक्ष या नात्याने या प्रशासनाला विनंती करतोय. आणि नाही केलं महानगरपालिका तर आम्ही वंचित बहुजन आघाडी याचं आंदोलन करणार. तुमचं काय म्हणणं? मुलीची चुलती मुलीची तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं हेच आहे का आमचे 2 माणसं गेलेत, लेकर आमच्या अनाथ झालेत, आमचा लेक गेली, जावई गेला. आम्हाला न्याय भेटावा, आमच्या लेकरा बाळाला शिक्षण द्यावा, कामधंदा द्यावा सरकारने, आमची हीच मागणी आहे. न्याय भेटावा आमच्या लेकरांना. त्याला फाशीची सजा द्या, फाशीची सजा द्या त्याला. 20 वर्षे 14 वर्षात सुटून परत तो खून करील कोणाचा. पीडित कुटुंबाचं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने आमच्या लेकराला जसं कापलं त्यालाही तशा त्या प्रकारे त्याला प्रशासनाने फाशीची शिक्षा दिली पाहिजे. जय भीम.